HbA1c तर आपल्या सगळ्यांना माहितच आहे. HbA1c म्हणजे काय, नवजात बालकाची घरच्या घरी कशी काळजी घ्यायची हे आपण मातेला समजावून सांगत असतो. त्या हिशोबाने बाळांची वजन कशी वाढवायची हे सुद्धा. तर हे आपण पाहताय कांगारू मदर केअर पद्धतीने बाळ आपण HbA1c अंतर्गत मातेला बांधून दाखवलेलं आहे. पण आज विषय असा आहे, दरवर्षी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात आपण स्तनपान सप्ताह साजरा करत असतो. त्याच्यामध्ये स्तनपान कसं द्यायचं हे मातेला आज आपण समजावून सांगणार आहे. तर हे बाळ आहे बघ, बाळ घेताना पहिलं तर घेण्याची पद्धत, पाठीमागे उशी घ्यायची, बेडवर बसल्यानंतर पायाखाली एक उशी घ्यायची. हात तुझा कोपर आहे तो बाळाच्या डोक्याखाली आला पाहिजे, हा हात बाळाच्या असा शीट खाली आला पाहिजे. आणि तुला बाळ कसं पाजताना तू बाळावर झोपायचं नाही, बाळ असं चुकून तुला घ्यायचं की बाळाच्या पोटाचा आणि छातीचा स्पर्श झाला पाहिजे. आणि बाळ असं पाजताना बाळाच्या ओठाचा पूर्ण भाग खाली दुमडलेला पाहिजे, तुझ्या निप्पलचा पूर्ण काळा भाग बाळाच्या तोंडात गेलेला पाहिजे. आणि असं चुकून बाळ व्यवस्थित बसून पाजायचं आहे. त्याच्यामुळे पहिलं तर काय होतंय, तुझं आणि बाळाचं नातं अतूट होतं. त्याच्यामध्ये तुझं जे अंगावरून जात आहे ते बाळाला जर तू स्तनपान व्यवस्थित दिलं तर अंगावरून जाणारं जो प्रमाण आहे ते कमी होतं. तिसरी गोष्ट म्हणजे तुला पूर्वी तू ऐकलं असशील वार पडना, तर जर एखाद्या मातेची वर पडत नसेल तर सुद्धा बाळाला पाजल्यानंतर वर लवकर पडायला सुद्धा मदत होते. आणि आजच्या काळात जर तुला सांगायचं झालं, आपल्यामध्ये बरेचसे गैरसमज आहेत, एक तर अनाचं एक पाण्याचं असं काही नसतं. जर ज्यावेळेस तू बाळाला पाजते त्यावेळेस एका बाजूचं पूर्ण बाळाने पिलीपर्यंत बाळाला ते बंद नाही करायचं, इकडचं पिलं इकडचं गेलंय. पण दुसऱ्यांदा पाजताना मात्र तू आठवणी ठेवायचं की आता ह्या बाजूचं बाळ ह्या बाजूचं पिलं होतं तर मला आता ह्या बाजूचं द्यायचं, त्यावेळेस बाळ तू इकडल्या साईडने घ्यायचं. आणि तर अशा पद्धतीने बाळाला तू स्तनपान द्यायचं आहे. बाळाला स्तनपान देण्याचे नुसते बाळालाच नाही तर तुला सुद्धा फायदे आहेत. आणि तू असं सुद्धा आढळून आलेलं आहे की ज्या माता बाळाला व्यवस्थित स्तनपान करतात त्या मात्यांचं कर्करोग म्हणजे कॅन्सरचं प्रमाण सुद्धा कमी झालेलं आहे. हे सुद्धा, आणि तुझी जाडी तुझं वजन सुद्धा व्यवस्थित राहण्यास बाळाच्या स्तनपानाने फायदे होतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण डिलिव्हरीच्या अर्ध्या तासात बाळाला स्तनपान कशासाठी देतो की तीच लस बाळाला पहिली मानली जाते. तुझ्या दुधाची पावर आहे ते कुठल्याही इंजेक्शन औषधामध्ये पावर नाही. त्याच्यामुळे बाळाच्या गरजेनुसार, बाळाच्या वेळेनुसार, बाळाच्या भुकेनुसार पाहिजे तसं बाळाला निवांत मनाने स्तनपान द्यायचं.